ऑल सेट भाई, ऑल सेट. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात नवा फ्रेश कोरा एक ब्लॉग, ज्याच्यामध्ये आम्ही चढतोय रोहिडा नावाचा गड. हालत थोडी टाईट झालेली आहे स्टार्टिंगलाच. जस्ट ट्रेकिंग चालू केली आहे. आम्ही कॅम्पिंग पण करणार आहे इकडं. थोडं वरती गेल्यावर तुम्हाला सगळे आपले सोबतींची इंट्रो करतो मी. बघत राहा, स्टे ट्यून. अति उत्साही कार्यकर्ता वरती मार्गदर्शन करतोय सगळ्यांना. आणि हे उरले सुरले आम्ही मागून लीड करतोय. मागे कोण राहिलेलं नाही ना, त्यासाठी आम्ही मागे थांबलोय. येस. किल्ल्याच्या दिशेने आता वाटचाल चालू आहे आमची एकदम बढियामध्ये. काय विषय नाही आहे. थकलो होतो आम्ही, पण मंदिरात दर्शन घेऊन जरा ऊर्जा मिळाली आम्हाला. सह्याद्रीचं वारं आहे खरंच खूप वेगळं आहे. इथं आल्यावरती चांगले चांगले फ्रेश होणार, फ्रेश झालेले आहे. कसं पाणी आहे? बिस्लेरी पण एवढं स्वच्छ पाणी नाही आणू शकत. त्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला कळतं किती चांगलं पाणी. घ्या मित्रांनो पाणी. कसं ती पण भरून घ्यायची, ती पण भरून घ्यायची. चला मित्रांनो, फतेपूर बघा की. दाखवा जरा फतेपूर दाखवा. डायरेक्ट वाटा दिसतो. इथून असं विषय असा आहे की इकडून तिकडून डायरेक्ट आपल्याला दिसणार. त्याला जांग्या बोलायचे. अच्छा, इथून शत्रूवाला दिसणार डायरेक्ट खाली. ओके. आणि इथून त्या छोटा तोफा असायच्या ना, त्या पण इथून लावायच्या. त्या इथून लावायच्या, किंवा तेल सोडायला. ओके. वेगवेगळे काहीतरी, किंवा जे ते दगड टाकून ती कोणती होती, गनिमी गावा, गनिमी कावा, तो पण विषय असेल इथून. असं कळणारच नाही. हा बुरुज खालून दिसतच नाही. जोपर्यंत वर येतो तोपर्यंत हा बुरुज दिसतच नाही. खूप चांगली माहिती दिली रोहनने आपल्याला.
आणि वरती एक बजरंग बलीचं मंदिर आहे. हनुमान मंदिर. आलोय आम्ही गडावरती आता. रात्र झाली आहे, खूप जास्त रात्र झाली. 2 सेकंद लावलेत का? नाही आता इकडे ट्रायपॉड लावून एकदम फोटो सेशन चाललंय. सेलिब्रिटी फील भाई, सेलिब्रिटी फील येतोय आम्हाला. आमच्या इकडे फोटोशूट चाललंय माझं आणि राहुलचं आणि रोहनचं पण. रोहन आता आम्हाला जॉईन होणार आहे इकडं. एकदम तगडं फोटोशूट चाललंय. वाघ सिंह आला तर आमची फाडून खाणार आहे, ही गोष्ट वेगळी. अरे ये ना तू इकडं. फ्लॅश बंद कर ना. ओजी लेवलला नाईट ट्रेक चालली आहे भाई. विषय झाला. रितेश कडच आहे. 1 नंबर ट्रेक होती. तुम्हाला डिटेल सगळ्या थोडं कॅम्प वगैरे लावल्यावरती देतो. चालू डेज कॅम्पला आमच्या. कॅम्प लावणार आहे. एकदम मस्त गाडी केली भाई. मागे जागा फुल एकदम बघू शकतो तुम्ही मागं सगळा. जेवण मागं बसला. कॅम्पमध्ये मजाच मजा. कॅम्पमध्ये मजाच मजा आहे. कागद आहे. तर भाई आम्ही बेसिक लेवलला इथं एक कॅम्प फायर जळवतो आणि इकडं आम्ही एक तगड्या लेवलचा हिमालयन टेंट सेटअप केला आहे. जर रात्री लेट झालंय, किती वाजलेत 11:40 झालेत आणि अंधार पडल्यामुळे तुम्हाला काही इकडचे आम्ही प्रोसिजर दाखवू नाही शकलो. इकडं आम्ही एक पाण्याची एक मस्त कॅन ठेवतो आणि क्वालिटी इकडं आता आम्ही कॅम्प फायर लावतो एक. सो सकाळी तुम्हाला पूर्ण डिटेल सगळं टूर भेटेलच. इकडे समोर मस्त पाणी आहे. आता जे काहीच दिसणार नाही या साईडला, पूर्ण पाणी आहे आणि सकाळी इकडून सूर्य निघेल. सो स्टे ट्यून्ड, बघत राहा अभिषेक कल्याणकर चॅनल शूटर बग. भाई तगड्या लेवलचा टेंट बनव. लायटर आहे बघा, या चोराकडे लायटर सापडलेले मित्रांनो. बघताय ना तुम्ही. पेटू नको थांब. याला पेटवण्याची लय हाऊस. एकदम मोठ्या लेवलचं स्ट्रगल चाललंय आमचं. तुम्ही बघू शकता. मी अशी इथं बॅटरी लावली आहे एक टोपीला माझ्या, कारण आमच्याकडं जरा रिसोर्सेसची कमतरता आहे. चाललंय जे चाललंय. आणि आता रोहन थोडा हायड्रेट होईल आम्हाला उभं ठेवून स्वतः. टेंट लावल्यानंतर आम्ही निघलो गावातील क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी. तानाजी आणि त्यांचं मोलाचं सहकार्य आहे या वर्षीच्या प्रीमियर लीग साठी. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि फायनल मॅच आणि एक बॉल डॉट झालेला आहे. टंटडांग 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 टंटडांग. करावं एवढं कधीच नाही. आणि खरंच A few inches later. एवढं बटर. ज्या लेवलची आमची सगळी हे आहे ना, ज्या लेवलची केलेली आहे ना तयारी, त्या लेवलची तयारी करून जर आम्ही गेलो तर आम्ही एक 30 दिवस जगू. एवढं आमच्याकडे सामान आहे खाण्यासाठी. आम्ही आणलंय पनीर बटर मसाला रेडी टू इट. जस्ट हिट अँड इट. अजून एक आणलाय हे फ्रोझन पराठा विथ अमूल. काय ऑल सेट म्हणजे आपलं लागलेली शेकोटी.
आणि इकडे चालू आहे जेवण बनवणं. बनतंय ना जेवण भाई? ग्रेव्ही बनते आता. ठीक आहे. सगळी सिस्टम लावलेली आहे बरोबर मी, काय विषय नाही. याच्याकडे बघू शकता तुम्ही, एकदम आशेच्या नजरेने बघतोय सगळीकडे. असं तर काय आयुष्यात बस की खाली. आता पराठे बनवणं चालू आहे. इकडं रोहनने कणिक तिंबली आहे. दिस इज लच्छा पराठा. आणि लच्छा पराठा आम्ही पनीरच्या भाजीसोबत खाणार आहे. थोडा चकना इथे. ओ भाई, बेस्ट लेवल जाळला पण आहे थोडासा. तवा जाम हे तवा आमचा फालतू आहे. लय पातळ आहे. सुमित भैया, तुम्ही बघत असाल तवा स्वच्छ धुत जा, तुम्हाला विनंती. कसं वाटलं? क्वालिटी काम केलं भाईने. आरामात खाली नाही जायचे आपल्याला. आरामात इकडे उडायचं. आधीच पाठवून बसलेलं आहे इथं. रात्रीचे 3 वाजलेले आहेत मित्रांनो. धुरामुळे बघू शकतो तुम्ही, बेकार थंडी. आणि आता आम्ही झोपायला चाललोय. जस्ट आमचं जेवण वगैरे झालंय, भांडे वगैरे एकदम क्लीन आउट करून ठेवलेत आम्ही. सो आता झोपतो आणि उद्या सकाळी भेटतो तुम्हाला 6:30 वाजता. जय श्रीराम, बाय. Day 2. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुम्ही बघत आहात एक नव्या दिवसाचा नवा व्लॉग. हा व्लॉग नवा नाही आहे, तो कालच्याच व्लॉगमध्ये मर्ज होणार आहे. बट माझ्यासमोरचा जो व्ह्यू आहे हा अनबिलिव्हेबल व्ह्यू आहे. अनबिलिव्हेबल. लाखो करोडो अब्जो रुपये देऊन पण तुम्ही हा व्ह्यूज बघू नाही शकणार. कारण तुमच्याकडे राहुल राजेवडे नावाचा मित्र नाही, जो फक्त माझ्याकडे आहे आणि रोहनकडे आहे. सो आता हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा, मजा घ्या व्ह्यूची. तोपर्यंत आम्ही मॅगी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते गोळा करतो आणि मॅगी वगैरे बनवू. मग आपण मस्तपैकी काहीतरी बनवू, मजा करू. सो एन्जॉय द व्ह्यूज. मंदिर बघायला. बिग शाउट आउट टू रोहन, ज्याने हे सगळं कॅरी केलंय. सेटअप आपलं, गॅस, शेगडी आणि स्वतः तो आणि हा ट्रायपॉड पण, ज्याच्यावरती तुम्ही हा व्लॉग एवढा स्टेबलरित्या बघू शकता. आणि आम्ही इकडं ट्रॅडिशनल असं पाणी आणि पार्लेजी बिस्कुट खातोय. तुम्ही पण खा. तर पाण्यात बुडवायचं, इझीमध्ये खायचं. मी आत्ता मॅगीचे काही छान मेकिंगचे
जबरदस्त बघितलं. लाईफ मस्त आहे गावाकडची. या तुम्ही, तुमचं पण कोणी असेल किंवा पाहुणाला वगैरे कॅम्पिंग करू शकता या टाईपची. इथे जर आला तर तुम्हाला स्वतःचा कॅम्प वगैरे आणावं लागेल, टेंट आणावं लागेल. बट पाहुणाला गेलं तर सगळं रेडीमेड भेटेल. सो बघा, काहीतरी एक एक्सप्लोअर करा. असं वर्षातून एक तरी अशी रिलॅक्सवाली ट्रिप करायला पाहिजे. जरा माइंड फ्रेश होता आणि एक ऊर्जा भेटते नवीन. सो ट्राय करा. मी आता मॅगीचा आनंद घेतो. तर आमचं आता सगळं डन झालेलं आहे इकडचा विषय. आता आम्ही चाललो आहे राहुलच्या घरी गावात. सो तुम्हाला घर दाखवतो जरा. त्याचं एक नंबर घर आहे. काल आम्ही रात्री जरा एक व्ह्यू घेतलेला. सो आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू. लेट्स गो.